नीट पेपरफुटी प्रकरणी निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी शहापुरात शिवसेना युवा सेनेचे आंदोलन. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची जोरदार मागणी. साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. इस्तीफा दो, इस्तीफा दो. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. मोदी हटाओ, देश बचाओ. मोदी हटाओ, देश बचाओ. मोदी हटाओ, देश बचाओ. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहेब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बंद करा, बंद करा. तानाशाही बंद करा. बंद करा, बंद करा. तानाशाही बंद करा. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सस्नेह जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे अर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदेगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन करतो. 28 जून 2026 रोजी जंतर मंतरवरती सोनमजी वांचूक यांनी नीट पेपर फुटी संदर्भात आमरण उपोषणाची आवाहन केलं आणि ते उपोषणाला बसले. संपूर्ण देशभरातून आज पेपरफुटी जी झाली त्याला जवळजवळ 84 दिवस झालेले आहेत. जवळजवळ पेपरफुटीनंतर 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. या संपूर्ण गोंधळामध्ये अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 22 लाख विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर घडलेला असेल CBSEची जी एक्झाम झाली त्या निमित्ताने रांचीचा एक मुलगा होता, सार्थक म्हणून मला वाटतं त्याचं नाव, तर त्याने 17 वर्षाच्या मुलाने CBSEमध्ये जो काही घोल झाला तो घोल पुढे आणला. त्याला सुद्धा 17 वर्षाच्या मुलाला पाकिस्तानला जोडण्याचं काम करण्यात आलं. म्हणजे देशाच्या विरोधात जो कोणी आवाज उठवेल त्याला नेहमीप्रमाणे परकीय राष्ट्रांशी, आतंकवाद्यांशी आणि पाकिस्तानशी जोडण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. म्हणजे त्यांच्या मतानुसार जे कोणी आवाज उठवत आहेत ते सगळे देशद्रोही आहेत, त्यांच्यातून कोणीही सुटत नाहीत. त्याच्यानंतर आपण बघितलं हे आता आंदोलन करत आहेत त्यांना सुद्धा काल जबरदस्तीने उचलून येण्यात आलं. आपण 2020-21ची जर का गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये शेतकरी आंदोलन असेल तर त्याच्या एका वर्षामध्ये 20 आणि 21 या शेतकरी आंदोलन दरम्यान 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सरकारला काही देणं घेणं नाही, कारण की त्यांनी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गृहीत करून टाकलेले आहेत. या सत्तेच्या मधमस्त शिखरावरती जे पोहोचलेत ना तिथून ते आपल्याला खाली बघतात ना, तर आपण त्यांना फक्त झुरलासारखे आणि किड्यामुंग्यांसारखे दिसतो. त्यांना ना तुमची दखल आहे, ना आमची दखल आहे, ना शेतकऱ्याची दखल आहे, ना विद्यार्थ्यांची देणं घेणं आहे. मला वाटतं एक यादव मिश्रा म्हणून एक केंद्रीय मंत्री आहेत. 2021ला शेतकरी आंदोलनात एक थार गाडीने त्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून टाकलं. त्याचा राजीनामा मागण्यात आला, त्याला सुद्धा राजीनामा दिला नाहीत. म्हणजे विचार करा हे देश कुठल्या पातळीवरती घेऊन चाललेले आहेत. आणि त्यातूनच आपले सरन्यायाधीश असतील, सूर्यवंशी असतील, त्यांनी जे कोणी मुळं आहेत, जे कोणी प्रश्न विचारत आहेत त्यांना झुरळ म्हटलं. आणि त्या झुरळ म्हटल्याच्या नंतर अभिजित दिपके जर का व्यक्ती असेल जो प्रदेशात कामानिमित्ताने गेला होता, शिक्षणासाठी गेला होता, त्याने एक झुरळ पार्टी म्हणून एक चालू केली, कॉक्रोच पार्टी चालू केली. आणि निश्चितपणे त्याला जे यश मिळालं ते यश सुद्धा या नरेंद्र मोदी सरकारला बघवत नाही. आणि त्याच्यानंतर जे जंतर मंतर आंदोलन झालं, सोनमजी वांचूक आंदोलन करत असतील, एक सायंटिस्ट असेल त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. फक्त त्यांच्या विरोधात जो कोणी प्रश्न विचारत आहे त्याला ते देशद्रोही ठरवणार. आणि निश्चितपणे या सर्व गोष्टींना आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी निश्चितपणे सर्वात प्रथम त्यांना पुढे येऊन त्यांना प्रामाणिकपणे जे काय असते त्यांना पाठिंबा दिला. आणि देशभरातून आज सुद्धा पक्षाच्या वतीने शिवाजी पार्कवरती आंदोलन करण्यात येत आहे. तर निश्चितपणे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष विद्यार्थ्यांच्या आणि सोनमजी वांचूक यांच्यासारखे लढणाऱ्या व्यक्तींची ठामपणे उभा आहे. निश्चितपणे आम्ही सर्वजण उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. आदित्यजी ठाकरे यांच्यासोबत आम्ही नेहमी उभे आहोत. आणि निश्चितपणे आज शहापूरमध्ये आपले तालुका प्रमुख असतील, संपूर्ण शहराचे पदाधिकारी असतील, महिला आघाडी असेल, या निश्चितपणे युवा सेनेचे कार्यकर्ते असतील, नागरिक सुद्धा असतील, या निश्चितपणे या आंदोलनासाठी सहभागी झाले. पेपरफुटी ही 2015 पासून सातत्याने वर्षाआड वर्षात अशी चालू असते आणि जे आपल्याला समजते ती आपल्याला पेपरफुटी
मान्य म्हणजे प्रदर्शित होते, पण याच्या आडून पण दरवर्षी पेपर फुटी ही चालूच असते की जे लीक होत नाही, त्यामुळे आपल्याला माहिती पडत नाही. आता असाच अनुभव 2024मध्ये माझी मुलगी नीट परीक्षेला बसली होती आणि तिला पहिल्याच टर्ममध्ये मी ॲलनमध्ये कल्याण ॲलनमध्ये मुलीला पाठवलं, क्लास लावला, 1.5 लाख रुपये लोन काढून तिची फी भरली आणि तिने चांगली मेहनत केली. दिवस रात्र अभ्यास करून तिने त्या नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पाडले आणि तिने अक्षरशः झोकून दिला अभ्यासामध्ये का मला MBBS साठी नंबर लागला पाहिजे. तिने अक्षरशः अभ्यास करून झोकून देऊन आणि दिवस रात्र मेहनत करून दिवसभर कल्याणला क्लासला जायची, रात्री येऊन रात्री अभ्यास करायची आणि अशा परिस्थितीने चांगले मार्क्स पाडले, 400च्या वरती मार्क्स पाडले आणि कालांतराने पेपर फुटी लीक झाली, समजल्या गेली आणि पेपर रद्द करण्यात आले आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा पेपरला ती बसली, पण मी तिला क्लास लावू शकलो नाही. कारण आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची असते की एक वर्ष आपण प्रयत्न करतो काहीतरी करून, पण दुसऱ्या वर्षी करू शकत नाही. मग तिने घरीच अभ्यास केला आणि दुसऱ्या वर्षी तिला एवढे मार्क्स पडू शकले नाही आणि नाईलाजाने मला तिला MBBS मिळाले नाही आणि मला तिला BHMSला नाईलाजाने तिथे ॲडमिशन घ्यावे लागले. हा जे नुकसान आहे ते पालकांचे तर आहेच, पण ते जे प्रयत्न करतात प्रामाणिकपणे त्यांचे अगणित नुकसान आहे. म्हणजे MBBSला जर ती गेली असती तर ते भविष्य किती उज्ज्वल झालं असतं, पण ते होऊ शकलं नाही. असं माझ्याच मुलीचा नाही तर या देशातील प्रत्येक मुलींचा विद्यार्थ्यांचा हा असा आक्रोश आहे आणि ह्या आक्रोशाबद्दल हे अभिजित दिपके यांनी जो प्रतिसाद आला आहे तो जनसामान्याचा आहे, कोणत्याही पक्षाचा नाही, विद्यार्थ्यांचा आहे आणि यामुळे हे आंदोलन अगदी योग्य आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि धर्मेंद्र आणि हे आंदोलन आणि हे आंदोलन दाबत असलेले BJP सरकार, नरेंद्र मोदी हे आंदोलन दाबतात म्हणून नरेंद्र मोदींचा यांचा राजीनामा झालाच पाहिजे. शिवसेना जिंदाबाद. आणि याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन देऊन आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून समर्थन द्यायचं आहे. आज शहापूर तालुक्यातील युवासेना शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं पवित्र अशा शिवस्मारकावर देशातले गाजलेले सायंटिस्ट सोनम वांगचुक यांनी गेले 20 दिवस जे उपोषण केलं आणि आजही ते जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांचं उपोषण तिथेही चालू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत. खरं तर सोनम वांगचुक यांची लढाई ही स्वतःसाठी नाही आहे, देशभरातल्या गोरगरीब जनतेतील मुलांसाठी आहे आणि ज्यांनी नीट परीक्षेमध्ये जो गोंधळ केला, पेपर फुटी केली, तरी या सरकारला आणि या मंत्र्याला, धर्मेंद्र प्रधानसारख्या केंद्रीय मंत्र्याला लाज वाटत नाही किंवा सरकारतर्फे कोणीही त्या व्यक्तीची भेट घ्यायला जात नाही आणि त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावते आणि त्याची दखल हायकोर्ट घेतो, पण सरकारला त्याचं पडलेलं नाही आहे. म्हणून हे सरकार, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे लोकांच्या भावनांशी खेळतंय आणि त्यांना कुठल्याही प्रकारची माया ममता राहिलेली नाही आहे. एखादा व्यक्ती दगावला गेला तरी त्यांना सत्तेच्या भुकेपोटी तो दगावला तरी चालेल, पण आमची सत्ता टिकली पाहिजे या अनुषंगाने ते काम करतायत. जास्त लांब जाण्याची गरज नाही. मागील महिन्यातच एक अनुभव आला आपल्या TETचा. एवढ्या ज्या शिक्षकांनी TETची परीक्षा देण्याचं ठरवलं आणि तो TETचा पेपर फुटला. पेपर इथे तिथे नाही, आपल्या शेजारीच भिवंडीमध्ये फुटला. ती प्रश्नपत्रिका आग्र्याच्या एखाद्या प्रिंटिंग प्रेसमध्ये छापायला दिली जाते आणि तिथून ती महाराष्ट्रामध्ये एक लीक होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रिंटिंग प्रेस आहेत की तिथं ह्या प्रश्नपत्रिका छापल्या गेल्या पाहिजेत, परंतु आपल्या शासनाचं धोरण, राज्य शासनाचं धोरण काय आहे ते काय समजत नाही. आग्र्यासारख्या उत्तर प्रदेशमधल्या ठिकाणी ती पत्रिका छापली गेली. खरं तर देशभरातल्या चलनातल्या नोटा या आपल्या प्रिंटिंग प्रेस नाशिक येथे छापल्या जातात. म्हणजे महाराष्ट्र किती सुरक्षित आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रिंटिंग प्रेस किती सुरक्षित आहेत याची ती जाणीव आहे. परंतु ही जाणीव हे महाराष्ट्राचं सरकार, भ्रष्ट सरकार विसरलेलं आहे. या कमिशन पोटी आणि ह्या दलालीपायी यांनी त्या प्रश्नपत्रिका बाहेरच्या राज्यांमध्ये छापायला दिल्या. खरं तर उद्धव साहेबांनी कालच नागपूर येथे रामरक्षा आंदोलन केलं आणि राम मंदिराच्या दानपेटीवर जो चोरीचा हल्ला झालाय त्या चोरांच्या विरोधात आमचं आंदोलन होतं. रामरक्षा करायला
अनेक पक्ष पुढे येत आहेत, परंतु खरं रामाची रक्षा आणि रामाच्या धनाची रक्षा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे आणि रामाचं नाव घेऊन जो सत्तेत बसलेला आहे, जिंदाबाद रामाचं नाव घेऊन जो सत्तेत बसलेला पक्ष आहे त्याला काही पडलेलं नाही. कारण यांचे चोर, चंपतराय सारखे चोर हे RSSचे कट्टर समर्थक आणि RSSचे कार्यकर्ते असल्यामुळं भाजप त्या विरोधात आवाज उठवत नाहीये. आजही शिवाजी पार्क सारख्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सोनमजी वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी जे आंदोलन 4 वाजता होणार आहे, त्या आंदोलनाला आमच्या शहापूर तालुक्यातून पाठिंबा मिळाला पाहिजे म्हणून आज सकाळी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे. आणि नीट परीक्षेत झालेली पेपरफुटी, TET परीक्षेत झालेली पेपरफुटी, अशा अनेक पेपरफुटी या देशात, या राज्यामध्ये चालू आहेत. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे, त्याच्या बातम्या रोज TV वर येत आहेत, परंतु सरकार निष्ठूरसारखं वागतंय आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. म्हणून या सरकारचा निषेध, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, या दोन्ही सरकारांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व जमलेले आहोत. म्हणून मी आज आपणाद्वारे हे सांगू शकतो की या सरकारला पुढच्या वेळी जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. शिवसेना जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे मोदी हटाओ, देश बचाओ. मोदी हटाओ, देश बचाओ. शिवसेना जिंदाबाद.